प्रिय बंधू भगिनींनो, आज रविवार आहे आणि सोमवार ते शनिवार हे दिवस कधी निघून जातात आणि रविवार चटकन येतो हे समजत नाही. आम्हा पाळक लोकांना तर रविवार खूपच लवकर आला असं नेहमी वाटत आलं. तरी असो, देवबाप्पाला धन्यवाद की हा दिवस हा त्याच्याकडे येण्याचा आणि त्याच्या समागमामध्ये भक्ती प्रार्थना करण्याचा दिवस आहे. खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्याला दिलासा, शांती आणि आध्यात्मिक सामर्थ्य देणारा दिवस आहे. आठवडाभर केलेलं काम, श्रम आणि काय केलेला संघर्ष त्याचं फळ प्राप्त करून देणारा दिवस, दिलासा आपल्याला आहेसं वाटणारा दिवस म्हणजे रविवार असं मला वाटतं आणि निश्चितच आपणा सर्वांना वाटत असणार. असो, या भक्ती प्रार्थनेचा व्हिडिओ रामोल पवार पाळसाहेब नेहमी करून देतात, एडिटिंग करतात, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण या भक्ती प्रार्थनेमध्ये सहभागी होतात, याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. प्रार्थना करूया. जीवन स्वर्गीय देवबाप्पा, आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं होऊ दे. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली म्हणा बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, मिस्टर आकाश डोंगरे यांनी जे स्तोत्र वाचलं, स्तोत्र 19, त्याच्यामध्ये आज आपल्याला बोध आहे आणि या संदेशाचं शीर्षकच असं आहे की परमेश्वराबरोबर चालणे. छत्तीसगडचे काही फॅमिली मेंबर्स आपल्या भक्ती प्रार्थनेमध्ये सहभागी होतात. व्हॉट्सअप नंबर त्याने मला दिलेला आहे. मी त्यांच्या ग्रुपवर प्रार्थना पाठवत असतो, भक्तीचा व्हिडिओ पाठवत असतो. त्यांची विनंती आहे माझ्यासाठी की जरा हिंदीमध्ये सुद्धा बोलत जा, कारण त्यांना हिंदीच फक्त समजतं. तर थोडं हिंदीमध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करेन. त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये मी थोडं हिंदीत प्रार्थना केलेली आहे. तर संदेशाचं शीर्षकच असं आहे, परमेश्वराबरोबर चालणे. आज के संदेश का शीर्षक मेरा है, परमेश्वर के साथ चलना, यीशु के साथ चलना, पवित्र आत्मा के साथ चलना, पवित्र शास्त्र बाइबल के वचन के साथ चलना और उसके साथ चलने के लिए 3 महत्वपूर्ण बातें मैं आज बताता हूँ कि उसका लाभ हमारे जीवन में है और हमको क्या करना है, इस बारे में भी मैं बताऊंगा. आपल्याला या संदेशातून जे मार्गदर्शन मिळणार आहे ते आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभूबरोबर, येशूबरोबर चालण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे गीत आहे हिंदीमध्ये. यात्री हूँ मैं जग में प्रभु जी, चलता हूँ मार्ग पे तेरा, वही निशान तू है प्रभु जी, बंदरगाह है तू मेरा. सोचा था कि ये जग है मेरा, शेष कुटुंब है सब है प्यारा, धोखा सब कोई न सहारा, व्यर्थ ही सारा. यात्री हूँ मैं जग में प्रभु जी. इस जग में हम यात्री है, प्रवासी है. छत्तीसगढ़ के लोग छत्तीसगढ़ राज्य छोड़कर महाराष्ट्र में इस्लामपुर, तासगांव ठिकानों में काम करने के लिए, रोजी रोटी कमाने के लिए आए हैं, लेकिन वे प्रभु के साथ चल रहे हैं. उसकी हमें बहुत खुशी है और खुदा ही, यीशु ही आपके लिए खुश है. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराबरोबर चालायचं म्हणजे 3 गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे की त्याचा सर्व मार्गात आदर करणं. परमेश्वराबरोबर चालायचं तर त्याचा आदर सर्व मार्गामध्ये करणं. नीतिवचन याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. नीतिवचन का अध्याय 3 6 वचन आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं, तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये त्याचा आदर करणं. नेहमी परमेश्वराला आदर, मान, सन्मान, महिमा, स्तुती आपण देणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला गायन वादन करणं,
स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवणं प्रियबंधू भगिनींनो फार महत्त्वाचं आहे. सुभक्तीचा संदेश मी गेल्या 2 आठवड्यापूर्वी दिला होता. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की परमेश्वराबरोबर चालायचं तर सुभक्ती ही फार महत्त्वाची आहे. त्याचाच पुढचा भाग मी सांगतो की सर्व मार्गात आपला जो जीवनाचा मार्ग प्रवास है, जो हमको आविष्यक्रम परमेश्वर ने दिया है, उस मार्ग में हमें हमेशा परमेश्वर का, ईश्वर का आदर करना चाहिए. आपल्या जीवनामध्ये आदर करायचा आहे आणि आपलं भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास आणि शुद्धता याद्वारे परमेश्वराला आदर द्यायचा आहे. त्याचे एक उदाहरणादाखल सेवक सेविका, दास दासी म्हणून आपण आपल्या वर्तनाच्या द्वारे सुद्धा, आपल्या वाणीच्या द्वारे सुद्धा, आपल्या कामाच्या द्वारे, आपल्या कृतीच्या द्वारे, आपल्या सवयीच्या द्वारे देवाला आपण आदर, मान, महिमा, गौरव द्यायचा आहे. परमेश्वराचा सेवक, परमेश्वराची दास कधीच शिवीगाळी करणार नहीं. जो परमेश्वर के साथ चलता है उसका आदर रखने के लिए वो सेवक और सेविका, दास दासी कभी भी गालियाँ नहीं देंगे. वो कोई दारू और लिकर नहीं पिएंगे, कोई डर्टी जो अयोग्य आदत है, व्यसन है, नहीं करेंगे, क्योंकि उस व्यसन के द्वारा परमेश्वर का अनादर होता है. अशा व्यसनांच्यामुळे देवाचा अनादर होतो. परमेश्वराचे लोक कधीच भांडण तंटा करणार नाहीत, वेशमसर करणार नाहीत, कारण त्यानं सुद्धा देवाचा अनादर होतो. जो लोग परमेश्वर के साथ चलते हैं वे कभी ही झगड़े नहीं करेंगे, गालियाँ और किसी का द्वेष मत्सर नहीं करेंगे, किसी के साथ वैरभाव नहीं रखेंगे. वे अच्छा उदाहरण बन के रहेंगे, क्योंकि परमेश्वर अच्छा है, वो अच्छा ही करता है. परमेश्वर भला है, वो भला ही करता है, और हम उसके दास दासी हमेशा अच्छा करेंगे, भला करेंगे तो परमेश्वर का आदर होता है. परमेश्वर के साथ चलना, यीशु के साथ चलना, पवित्र आत्मा में चलना, पवित्र बाइबल के वचन के प्रकाश में चलना, यह है कि हम जो अंधेरा है वो अंधेरे के कोई भी कृत्य हम नहीं करेंगे. आम्ही कुठल्याही प्रकारे अंधाराची कृत्य करणार नाही. जग म्हणजे गडद अंधकार आहे, म्हणून या जगाबरोबर आणि जगातील अयोग्य गोष्टीबरोबर समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या पुनर्जीवनाने आपलं आध्यात्मिक जीवन बनवा, आपलं रूपांतर करा, म्हणजे देवाचा आदर होतो. प्रिय बंधू भगिनींनो, हा आदर आपल्याला करायचा आहे. आपलं काम कोणते असू दे, ये छत्तीसगढ़ के लोग, हमारे जो भाई बहन हैं और लोग हैं, बच्चे लोग हैं, वे काम करते हैं मजदूरी का. वो बहुत कष्टमय का काम है, मेहनत का काम है, श्रम का काम है. और कभी कभी पुरुष लोगों को आदत होती है कि शराब पीना, लेकिन क्रिश्चियन जो है, ख्रिस्ती विश्वासणारे जे जन है, क्रिश्चियन विश्वासियों के लिए ये शराब पीना बुरी आदत है. इसके द्वारा ईश्वर का अनादर होता है, महिमा नहीं होता, उसका आदर नहीं होता. ऐसे आदतें नहीं करना. दूध पीना, अच्छा खाना खाना, जो भी आपको अच्छा लगता है, जो खाना उसको आपको पसंद है वो खाओ, वो पियो, लेकिन शराब नहीं पीना. उसके द्वारा परमेश्वर का अनादर होता है, महिमा नहीं होता, उसका मान नहीं रहता. हम परमेश्वर के साथ चल रहे हैं, इसलिए उसका आदर करना,
ये हमारा जीवित होना चाहिए. आपलं जीवन हे असंच बनलं पाहिजे की परमेश्वराचा आदर सर्व बाबतीत व्हायला हवा. आणि म्हणून परमेश्वराचा आदर करणारे लोक वाईट मार्गानं पैसा मिळवणार नाहीत कधीच, भ्रष्टाचारानं. ते कधीच अनैतिकतेनं अनितीनं वागणार नाहीत. कारण जे काही देवानं दिलेलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहणार. घर असेल, पैसा असेल, काम असेल, नोकरी असेल, आपली पत्नी असेल, लेकरं असतील, त्यामध्ये ते संतुष्ट राहतील. जो लोग परमेश्वर का आदर करते हैं, वे लोग जो उनके पास है, घर है, पैसा है, मालमत्ता है, बच्चे है, बीवी है, जो भी है, उनके साथ वे संतुष्ट रहते हैं. ये छोड़कर गलत संबंध नहीं वो रखेंगे, अनीति नहीं करेंगे, अनैतिकता नहीं करेंगे. क्योंकि ये परमेश्वर ने हमें दिया है पृथ्वी में, इस ज़मीन पर. ये लोग मानते हैं और यही करना चाहिए. परमेश्वराचा आदर करण्यासाठी प्रियबंधूंनो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये करायची आहे म्हणजे त्याच्या नियमानुसार आपल्याला चालायचं. मला एक गीत खूप आवडतं, उपासना संगीतातील गीत नंबर 417, प्रभूच्या इच्छेला वाकलेले मान. प्रभूच्या इच्छेला वाकलेले मान. ते गीत आपण शेवटी म्हणणार आहे, प्रभूच्या इच्छेला वाकलेले मान. पण त्याच्यातील एक चरण आहे, त्याच्या नियमांचा जीव हा बनला, इच्छा तो कशाला मोडी माझी. त्याच्या नियमांचा जीव हा बनला. आपला जीव देवाच्या नियमाने, त्याच्या आज्ञेने, त्याच्या वचनाने बनलेला आहे. आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालायला लागलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, की दाविदाबद्दल, येशिया राजाबद्दल, येशिया संदेष्टा आणि योशिया राजाबद्दल काय म्हटलेलं आहे, अनेकांच्या बद्दल. योसेपाचं उदाहरण घ्या, मोशेचं उदाहरण घ्या, याकोबाचं सुद्धा उदाहरण घ्या, अब्रामाचं उदाहरण घ्या, इसाकाचं उदाहरण घ्या, येशू आणि शिष्यांचं उदाहरण घ्या, की ते डावी उजवीकडे देवाच्या नियमांपासून वळले नाहीत. जो काही देवानं नियम दिलेला आहे त्या नियमानं ते चालले. आम्हाला सुद्धा हा आदर्श आहे की परमेश्वराबरोबर चालायचं तर आपण त्याच्या नियमानं चाललो पाहिजे. ईश्वर के साथ चलना, परमेश्वर के साथ चलना, ये ऐसा है कि उसके नियम में चलना, उसके आज्ञा का पालन करना. आज्ञा जो है, वचन जो है, उसका पालन करना और उसके साथ चलना. हम आज्ञा छोड़कर नहीं चल सकते. हम दाएं बाएं नहीं जा सकते. जो आज्ञा दिए है उस आज्ञा के मार्ग पर सरल चल सकते हैं, सीधे चल सकते हैं. यह सीधा मार्ग आहे. त्याच्या आज्ञा, त्याची विधी, त्याचे निर्बंध, त्याचे नियमशास्त्र, त्याचं भय, त्याचं निर्णय, हे सगळं न्याय आहे, सरळ आहे, चोख आहे आणि ते प्रकाश देणारं आहे, हे असं म्हटलेलं आहे. ज्यावेळा आपण या आज्ञा सोडून, देवाचे नियम सोडून डावी उजवीकडे जातो त्यावेळा काच खळग्यात पडणार आणि नाश करून घेणार. तो धोका आहे. परंतु त्याच्या मार्गावरनं चालणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आणि देवाचा मार्ग हा नीतीचा मार्ग आहे. त्याच्या वाटा स्वर्गाकडे जातात, परंतु नाशाचा मार्ग हा नरकाकडे जातो. आणि यासाठी आपल्याला देवाबरोबर चालायचं आहे. तर परमेश्वराबरोबर चालत असताना आपण त्याच्या नियमानुसार चालणं महत्त्वाचं आहे. 19 स्तोत्र 7 ते 14 वचनामध्ये काय म्हटलं, त्याचं नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचं पुनर्जीवन करीतं. नियमशास्त्र, निर्बंध, विधी, आज्ञा, भय, निर्णय हे सर्व थैव न्याय आहेत, याबद्दल सांगितलेलं आहे.
आणि ते आपल्यामध्ये असणं म्हणजे देवाचे नियम असणं. आणि त्याच्यापासून काय लाभ होतो आपल्याला, ते कशासाठी पाळायचं आहे, तर त्याच्याच पुढच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, शिकवण मिळते, आपल्याला मार्गदर्शन मिळतं. रे बंधूभगिनी, लहानापासून वृद्धांपर्यंत आणि स्त्री पुरुष आणि रंकापासून राव आणि राजापर्यंत या सर्वांना मार्गदर्शनाची गरज आहे, बोधाची गरज आहे, संदेशाची शिकवणीची गरज आहे. आम्ही माणसं अज्ञानी आहोत आणि म्हणून देव म्हणतो की कोणी ज्ञानानं उणा असेल तर त्याने मजकडे मागावे. आणि त्याचं ज्ञान हे पूर्णपणे जीवनाचं ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, आपल्याला स्वर्ग प्राप्ती करून सार्वकालिक जीवन देणारं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाच्या बोधाकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यापासून आपल्याला फलप्राप्ती होते. बघा किती फळप्राप्ती होते. आणि आत्म्याची फळप्राप्ती म्हणजे आनंद, चांगुलपणा, शुद्धता, प्रीती, सौम्यता, इंद्रिय दमन, या सगळ्या गोष्टी आपल्याला फलप्राप्तीच्या आहेत. त्या आत्म्याची फळं आपल्याला मिळतात. गलती 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्याला मिळतं आणि आपल्याला गुप्त दोषापासून मुक्तता मिळते. यिर्मया याचा 31वा अध्याय आणि 34वं वचन वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की तो तुझे सर्व अधर्म विसरेल, तुला अधर्मापासून मुक्तता देईल आणि तुझं पाप तो विसरेल. देवबाप काय करतो, आपलं पाप विसरतो, आमचे अधर्म विसरतो आणि आम्हाला नवीन करतो त्याच्या शिकवणीमुळं. आणि म्हणून त्याच्या नियमामध्ये चालण्यामुळे आपल्याला बोध मिळतो, शिकवण मिळते, फलप्राप्ती होते आणि दोषातून मुक्तता मिळते, पापापासून मुक्तता मिळते. आणि काय म्हटलेलं आहे की सैतानाची सत्ता किंवा पापाची सत्ता आपल्यावर चालणार नाही. पापाची सत्ता चालणं म्हणजे सैतानाची सत्ता. जगामध्ये पाप सैतानानं आणलेला आहे. तो सैतान पापाचा निर्माण करता आहे. देव तर आम्हाला जीवन प्राप्त करून देणारा आणि जीवनाची निर्मिती देव आहे. पण पापाची, नाशाची निर्मिती सैतान आहे. आणि त्या पापापासून, त्याच्या सत्तेपासून आपल्याला मुक्तता मिळते. ये छत्तीसगढ़ के लोग है, ये श्रम के काम करते हैं, उनके लिए मैं बताता हूँ कि ईश्वर हमें उसके नियमों के द्वारा चलने से, ये बुरी आदत से, शैतान के सर्व बुराई मार्गों से बचाता है, हमारे पापों की क्षमा करता है, हमें मुक्त करता है. वह सब पाप हमारे विस्मरण करता है, उसका स्मरण नहीं खुदा रखता, हमें उसका पाप क्षमा का बख्शिश देता है. ये महत्वपूर्ण है. परमेश्वर के साथ चलना, इसका मतलब है कि पाप की सत्ता, शैतान की सत्ता हम पर नहीं चलनी चाहिए. उसका नियम जो है नाश का नियम है. खुदा का, ईश्वर का नियम जीवन का नियम है. वह हमें सीधा स्वर्ग में ले जाता है. शैतान का नियम जो है वो नाश का नियम है, वो नरक में ले जाता है. हे आपण लक्षात घेऊया. ये हमें हमेशा याद में रखना चाहिए. तर आणि ते काय गोष्टी आपल्याला लाभ घडतात, तर आपल्याला पूर्णता प्राप्त होते. आपल्याला पूर्णता प्राप्त होते. आपण आध्यात्मिक जीवनामध्ये देवाच्या नियमानं चालल्यामुळे, परमेश्वराबरोबर चालण्यामुळे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या मध्ये, वचनामध्ये आपण मनुष्याच्या देहामध्ये, जीवामध्ये, आत्म्यामध्ये परिपूर्ण होतो. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करीत. किती चांगली गोष्ट आहे बघा. यामध्ये आपलं पुनर्जीवन होतं. आम्ही जुने राहत नाही. टाकाऊ, घाणेरडे, नको असलेले, स्वतःलाही नको आणि इतरांनाही नको असलेले असे आपण होतो. तर देवबाप काय करतो, त्याला पसंत पडलेले, आवडणारे, आपल्याला स्वतःला आवडणारे, इतरांना आवडणारे बनवतो. आणि प्रिय बंधूंनो, आपल्याकडून कुणालाही मग उपद्रव होत नाही. येशूनं काय म्हटलं, या कुटील पिढीमध्ये
तुम्हाला आणि मला तग धरून राहायचं असेल तर सापासारखं चतुर आणि कबूतरासारखं साळसूद व्हायला पाहिजे. सांप जैसे चतुर और जो कबूतर है उसके समान साळसूद निरुपद्रवी होना चाहिए. ये चतुर होना क्या है? जागरूक रहना. जो परमेश्वर के नियम में चलते हैं, वचन में चलते हैं, वे हमेशा जागरूक रहते हैं, सावध रहते हैं, पाप में नहीं जाते पड़ते, उनको कोई पकड़ता नहीं, क्योंकि ये देव के ईश्वर के नियम में चलते हैं और वो किसी को उपद्रव नहीं देंगे, सबके साथ प्रीति प्रेम से रहेंगे, अच्छे संबंध से रहेंगे, अपने पति अपने पत्नी से और माँ बाप अपने बच्चों से, बच्चों अपने माँ बाप से प्रेम से रहेंगे, मित्रों के साथ प्रेम से रहेंगे, पड़ोसी के साथ प्रेम से रहेंगे, काम में काम करने वालों के साथ ही अच्छा बर्ताव करेंगे. ये ऐसा मतलब आहे, असं याचा अर्थ आहे प्रिय बंधूभगिनींनो. आणि ते आपल्याला करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण काय करतो की देवाला मान्य होतो. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? स्तोत्र 19 आणि शेवटच्या वचनामध्ये, हे देवा, माझ्या तोंडची शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असू देत. हे नियम पाळल्यानंतर, निर्बंध पाळल्यानंतर, ये नियम के साथ, परमेश्वर के नियम के साथ, वचन के साथ चलने से, आचरण करने से क्या होता है? परमेश्वर के बारे में हम उसको पसंद होने वाले लोग बनते हैं. हमारे तोंड के शब्द और हमारे मन के विचार और हमारे जे आचरण है, कृत्य है, उसको पसंद पड़ते हैं और वो हमको भला कहता है. भजन संहिता उसका 91वां अध्याय और 14 से 16 वचन तक खुदा ऐसा कहता है. ये भजन संहिता कर्ताकार बोलता है, खुदा बोलता है, ईश्वर बोलता है, उसका प्रेम मुझ पर है, इसलिए मैं उसको मुक्ति दूंगा. संकट समय मैं उसके साथ रहूँगा और उसको मैं कल्याण और भलाई दूंगा. आणि यह ऐसा ही आहे की जे परमेश्वरावरती प्रेम करतात त्यांच्या बाबतीत देव म्हणतो की त्यांचे प्रेम माझ्यावरती आहे, म्हणून मी त्यांना मुक्त करेन. संकट समय मी त्यांच्याबरोबर राहीन आणि मी प्राप्त करून देणारं सार्वकालिक जीवन मी त्यांना प्राप्त करून देईन. आणि हेच देवाच्या नियमानं चालण्यासाठी महत्त्वाचं आहे. देवाच्या नियमानं चालणं म्हणजे त्याच्याबरोबर चालणं असं आहे. परमेश्वराबरोबर चालायचं तर दुसरी गोष्ट त्याच्या नियमामध्ये आपण चाललं पाहिजे आणि ते करणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की परमेश्वराबरोबर चालण्याचे काय फायदे आहेत. हे तर फायदे आता काही मी आपल्याला सांगितले, तर आणखी काही फायदे आपल्याला परमेश्वराबरोबर चालण्याचे आहेत. आणि त्यातील पहिला फायदा म्हणजे काय, तर परमेश्वर आपली गरज हा पुरवितो. आपली गरज पुरवली जाते, आपली गरज परमेश्वर भागवतो. फिलिप्पीकरास पत्र याचा 4-19 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. फिलिप्पी का पत्र है, पौल का फिलिप्पी करास जो पत्र है, कलिसिया है फिलिप्पी, उसके लिए पौल जो संदिष्ट है, शिष्य है, प्रेषित है, उसने पत्र लिखा है. उसमें लिखा है, परमेश्वर देव उसके संपत्तिनुरूप आपकी सब गरज है
वो यीशु के द्वारा, अपने पुत्र के द्वारा पूर्ण करेगा। आपली जो भी कमतरता है, गरज है, वो उसके पुरोठे के द्वारा पूर्ण करेगा और आपको जो भी आवश्यकता है वो सब चीज़ वो देगा। परमेश्वर के साथ चलने से ये फायदा है कि हमारी सब गरज मिट जाती है। खुदा के द्वारा, उसके पुत्र यीशु के द्वारा हमको सब चीज़ें मिळती आहे। प्रथम त्याचं राज्य नीतिमत्व मिळवा, म्हणजे जगातील सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, असं मत्तई 6:33 मध्ये म्हटलेलं आहे। हमें प्रथम उसका राज्य और नीतिमत्व, धार्मिकता प्राप्त करनी चाहिए। इस प्राप्त करने से हमें जग में जो कोई चीज़ें आवश्यक है वो प्राप्त होती है, खुदा के द्वारा, उसके पुत्र यीशु के द्वारा। तर देव बाप आपल्याला सर्व गोष्टी देतो प्रिय बंधूंनो। त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला मिळते, ती मिळते म्हणजे कल्याण मिळते। हमको क्या प्राप्त होता है? ईश्वर के साथ चलने से हमको भलाई मिलती है, भलाई। रोमियो की पत्री उसका 8वां अध्याय और 28वां वचन ऐसा कहता है कि जो लोग उसी से प्रेम रखते हैं उनके लिए वह सब बातों के द्वारा भलाई को उत्पन्न करता है। जे लोक परमेश्वरावरती प्रेम करतात, प्रीती करतात, त्यांच्याबाबत व सर्व बाबतीमध्ये कल्याणकारी गोष्टी घडवितो आणि हे कल्याण देवाबरोबर चालण्यानं आपल्याला प्राप्त होतं प्रिय बंधूभगिनींनो। आणि तिसरी गोष्ट आपल्याला प्राप्त होते म्हणजे आनंद, सुख, समाधान, शांती, संरक्षण हे आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्याला सुरक्षितता मिळते। आपलं जाणं येणं सर्व काही सुरक्षित होतं। पृथ्वी तलावरती आपण कोण आहोत? यात्री आहोत, प्रवासी आहोत। या प्रवासामध्ये आपलं जाणं येणं सुखकारक व्हावं यासाठी स्तोत्र 121 मध्ये काय म्हटलं शेवटच्या वचनामध्ये? परमेश्वर देव तुझे जाणे येणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल। आणि जाणं येणं सुरक्षित आहे, प्रवास सुरक्षित आहे, जगणं सुरक्षित आहे, तर आनंद मिळणारच, तिथं सुख, शांती, समाधान मिळणारच, संरक्षण मिळणारच आणि मग सर्व गोष्टीचा पुरवठा मिळणारच। या सर्व गोष्टी आपल्याला देवाबरोबर चालण्यानं मिळणार आहेत प्रिय बंधूभगिनींनो। चौथी गोष्ट आपल्याला मिळते आणि ती म्हणजे प्रभू येशूच्या बरोबर आपल्याला स्वर्गामध्ये जाता येते। हे पृथ्वी तलावरचं जीवन, त्याच्याबरोबर जगल्यानंतर मृत्यू आला, मरणानंतर येशूबरोबर आपल्याला पुन्हा उठणं होणार आहे। जर जिवंत असताना येशू आला या पृथ्वी तलावरती, त्याचं येणं होणार आहे आणि जगाच्या गोष्टी घडत आहेत। कोरोना महामारी तर आलेली आहे, महापूर आलेला आहे, लढाया चालू आहेत आणि प्रीती थंडावलेली आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या येशूच्या येण्यासंबंधी आणि शेवटच्या काळाविषयी लक्षणं सांगितलेली त्या घडत आहेत, घडलेल्या आहेत आणि पुन्हाही घडत जाणार आहेत। तर येशूचं येणं लवकर आहे। म्हणून परमेश्वराबरोबर चालण्यामुळं आपल्याला काय फायदा होणार आहे? चौथा, तर यामध्ये सांगितले की प्रभु यीशु के साथ हम स्वर्ग में जाएंगे। ये गीत मला खूप आवडतं। एक गीत है हिंदी में, सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। अपना देश कोणता है? कौन सा हमारा देश है? वो स्वर्ग है, सियोन देश है, जहाँ खुदा है, जहाँ से यीशु आया है, उधर हम जाएंगे। तिथं घेऊन जाण्यासाठी येशू येणार आहे। आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला स्वर्गीय नागरिकत्व कायमचे मिळणार आहे।
कायमचे स्वर्गीय नागरिकत्व आपल्याला मिळणार आहे. फिलिप्पी करासपत्र याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये म्हटलेला आहे. पॉल का फिलिप्पी कलिसिया को जो पत्री है, अध्याय 3 और 21वां 20 और 21वां वचन, उसमें क्या बोला है कि हमारा नागरिकत्व तो स्वर्गीय है, वह हमारा हमेशा का ठिकाना है. उधर हम अनंतकालिक जीवन जीने वाले हैं हमारे मृत्यु के बाद, और यह जीवन हम जी रहे हैं. जीते समय यीशु आएगा, वो हमको हमारे विश्वास के द्वारा साथ ले जाएगा और स्वर्ग में हमको आधार कार्ड देगा, उसका हमको पासपोर्ट देगा, कार्ड देगा, उधर हम वीसा देगा, हमेशा रहेंगे. परमेश्वर के साथ चलने से, यीशु के साथ चलने से, पवित्र आत्मा के साथ चलने से, पवित्र वचन बाइबल के प्रकाश में और उसके आज्ञा में चलने से हमें यह सब लाभ होने वाला है. प्रिय भाई बहिणों, ये सब हमको लाभ मिलेंगे. आपल्याला हे सर्वच लाभ घडणार आहे प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून आपलं कायमचं ठिकाण हे स्वर्ग ठिकाण आहे, आणि घेऊन जाण्यासाठी येशू येणारच आहे, आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला तो तसंच सोडून देणार नाही, तर स्वर्गीय नागरिकत्व देणार आहे, आणि तिथं आमचं कायमचं ठिकाण आहे. आणि हे पृथ्वी तलावरचं मनुष्याचं क्षणभंगूर जीवन हे त्यासाठी तयारी करण्यासाठीच आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये परमेश्वराच्या बरोबर चालणं, सदैव चालणं हे फार महत्त्वाचं आहे. हम हमेशा हमारे यह मानवीय जीवन में परमेश्वर के साथ चलना चाहिए. ये हमारा नियम बनाना चाहिए, और ये हमारा जो जीवित है उसको हम सार्वकालिक जीवन में बदलना चाहिए. ये क्षणभंगुर जीवित है, लेकिन स्वर्ग में जो है वो आनंद काल का जीवन है, वह कभी खत्म नहीं होगा, उसको समाप्ति नहीं है. इसलिए हमारे ये ख्रिस्ती जीवन में हमको खुदा के साथ, ईश्वर के साथ चलने से ये सब लाभ मिलने वाले हैं. परमेश्वर आपको आशीष दे. परमेश्वराच्या द्वारे आपल्याला सर्व आशीर्वाद मिळणार आहेत, लाभ मिळणार आहेत. आणि म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी आपण परमेश्वराबरोबर, येशू ख्रिस्ताबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर, त्याच्या पवित्र वचनांच्या बरोबर सदैव चालूया. म्हणजे देवदूतांच्या बरोबर आपल्याला सर्व लाभ स्वर्गातील मिळतील, आणि पृथ्वी तलावरचं जीवनसुद्धा आपलं कल्याणकारी आणि आशीर्वादाचं होईल. देवबाप तुम्हाला मला सहाय्य करो आणि आशीर्वाद देईल. थँक्यू व्हेरी मच. आभारी आहे.